सॅलरी 2 लाख रुपये आणि SIP फक्त 10,000 रुपये. बरेच जण असं करत असतात. ते SIP फक्त नावापुरती करतात. पण त्यांना हे कळत नाही की त्यांची ही जी रक्कम आहे, ही त्यांना त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांना पुरली पाहिजे. कारण की तुमचं आत्ताचं जे लाईफस्टाईल आहे, तेच तुम्हाला आफ्टर रिटायरमेंट मेंटेन करता आलं पाहिजे. माझ्याकडे मागे एक जण आला होता. त्याची पण जवळपास सेम सिच्युएशन होती. मी त्याला म्हणालो की तुझी सॅलरी जर का 2 लाख रुपये आहे, तर ॲटलीस्ट तू महिन्याला 30% तरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. याचा अर्थ तू 10,000च्या SIPच्या ऐवजी 60,000ची SIP चालू कर. कारण की तुमची इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या मंथली इन्कमच्या प्रपोर्शनमध्ये असली पाहिजे. मी बरेच लोक असे बघितले आहेत की ते त्यांची इन्व्हेस्टमेंट न करता त्यांची जी काही अमाऊंट आहे ती त्यांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तशीच पडून ठेवतात आणि त्याच्यावर ते 2 ते 3% व्याज घेतात. कारण की ते पैसे त्यांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये अक्षरशः सडतात आणि ते त्याच पैशाचा वापर हे आणखीन वेल्थ क्रिएट करण्याच्या कामासाठी लावत नाही. मी हे कॅल्क्युलेशन त्याला दाखवल्यानंतर त्यांनी त्याची 10,000ची SIP वाढवून ही 60,000 रुपये केली. त्यामुळे मित्रांनो, लाईफमध्ये चांगला ॲडवायझर असणे हे खूप गरजेचे आहे. जर तुमच्याकडे तो नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमचा पोर्टफोलिओ चांगला डिझाइन करून देऊ. धन्यवाद.